नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो स्पेशल आणि खास प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत कुठे किती वॅकन्सी आहेत हे पाहायचे कसं, या संदर्भात सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हो, या संदर्भात भरपूर सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी उपलब्ध आहेत, ते पण पाहायला विसरू नका। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नेमकं आहे काय, याच्या संदर्भात सविस्तर डिटेल मध्ये व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। तो जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर ऑनलाइन अर्ज करायची प्रक्रिया आहे कशी, या संदर्भात सुद्धा पूर्ण डिटेल्ड व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आणि आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तिथे जाऊन तुम्ही तो पाहू शकता। तर आज आपल्या आजच्या विषयामध्ये वॅकंट लिस्ट म्हणजे कुठे किती जागा कशा शिल्लक आहेत, कुठल्या व्यवसायासाठी, कुठल्या उद्योगामध्ये, हे आपण पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आलेलो आहोत आणि याच्यामध्ये वॅकन्सी लिस्ट नावाचं एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल। आता इथं आल्याच्या नंतर तर तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जिल्हा कुठला आहे तो इथं या ड्रॉप डाऊन मध्ये सिलेक्ट करायचा आहे। आता या जिल्ह्यामध्ये तुमचा जो कुठला जिल्हा असेल तो तुम्ही इकडे निवडू शकता। असं सर्च करून स्क्रॉल डाऊन करून तुम्ही निवडू शकता किंवा सरळ सरळ तुमचा असलेला जिल्हा तुम्ही इथे टाइप पण करू शकता। टाइप केल्याच्या नंतर तुम्ही तुमचा जिल्हा चूज करा आणि सर्च नावाच्या बटनाला क्लिक करा। इथे क्लिक केल्याच्या नंतर त्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेल्या वॅकन्सी तुमच्या समोर यायला सुरुवात होईल। आता याच्यामध्ये तुम्हाला अपेक्षित असलेली वॅकन्सी जर याच्यामध्ये सापडली या पहिल्या पानामध्ये तर ठीक आहे, जर नाही सापडली तर नेक्स्ट टू या पेजला आपण क्लिक करून परत वॅकन्सी पाहू शकतो। किंवा याच्यामध्ये तुम्हाला परत ती वॅकन्सी जर नाही सापडली तर सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स अशा पद्धतीने आपण इथं वॅकंट लिस्ट पाहू शकतो। आता याच्यामध्ये तुम्हाला हवी असेल ती जर वॅकन्सी सापडली तर इथं सर्वप्रथम आपण इथं एक टेबलच्या हेडलाईन आहेत त्या पाहू, ज्याच्यामध्ये सिरियल नंबर, त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट म्हणजे कुठल्या जिल्ह्याची तुम्ही वॅकन्सी सर्च केली ते, त्यानंतर आहे एम्प्लॉयर नेम म्हणजे तुम्ही ज्या कंपनीमध्ये ज्या एम्प्लॉयरकडे ज्या मालकाकडे काम करू इच्छिता त्या कंपनीचं नाव तुम्हाला इथे पाहायला मिळेल। आता फॉर एक्झाम्पल इन केस इथं महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी पुणे, आता याच्यामध्ये मला जॉब करायचा आहे तर ते इथं मला दाखवलेलं आहे। त्याचबरोबर वॅकन्सी काउंट म्हणजे एकूण उपलब्ध वॅकन्सी किती तर इथं दाखवलं आहे, त्या आहेत 2। त्याचबरोबर त्याच्या पुढे वुमन एलिजिबल फॉर वॅकन्सी, इथं महिलांसाठी किती वॅकन्सी आहेत 2 अशा पद्धतीने दाखवलेलं आहे। आणि याच्याबद्दल अधिकृत माहितीसाठी तुम्हाला इथे पुढे व्ह्यू वॅकन्सीज किंवा व्ह्यू नावाचं एक बटन आहे, त्याला आपण क्लिक करून पूर्ण याच्याबद्दलची अधिकृत जाहिरात पाहूया। आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला परत ती डिस्ट्रिक्ट आणि तुमचं एम्प्लॉयर नाव इथं सर्च करायचं। इथं डिस्ट्रिक्ट आलेली पुणे, त्याच्या पुढे एम्प्लॉयर मध्ये जे आपण एम्प्लॉयर आता सर्च केलं होतं ते आपल्याला इकडे सर्च करायचे, महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी पुणे, आणि त्याच्यानंतर सर्च या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्या नंतर सध्या इथं काही टेक्निकल इश्यू असल्यामुळे इथं वॅकन्सीची डिटेल दाखवत नाहीये। इथं आपण सध्या याला क्लोज करूयात आणि इथं तुम्हाला एकदा लक्षात आलं की आपल्याला हवी असलेली वॅकन्सी कुठली, तर तुम्ही इथलच्या वेगवेगळ्या वॅकन्सी पाहून हवी असलेली वॅकन्सी निवडून घ्या आणि लॉग इन मध्ये जाऊन तुम्ही या वॅकन्सीला अप्लाय करायचे, तो जिल्हा आणि तो एम्प्लॉयर शोधून। तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेल्या वॅकन्सी पाहता येणार आहेत या साईटच्या मदतीने। मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। भेटूया नवीन एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये।